जिल्हा नियोजन समितीचा यावर्षीचा आउटले काय असावा याकरता माननीय अजित पवारजी, राज्याचे आमचे नियोजन विभागाचे अधिकारी आणि महाराष्ट्रातले, नागपुरातले आणि अमरावतीतले अधिकारी यांची बैठक सुरू आहे। आणि या बैठकीमध्ये आम्ही मागणी केली आहे, यावर्षी 877 कोटी रुपये आम्हाला मिळाले होते, पुढच्या वर्षी करता 25-26 करता नागपूरला किमान 1200 कोटी रुपये मिळावे अशी विनंती आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना करणार आहोत। अमरावतीमध्ये सुद्धा 477 कोटी प्लान आहे वर्षाचा, त्याला आम्ही 600 कोटीपर्यंत कसा नेता येईल यावर्षीचा प्लान तो आम्ही आज मागणी करणार आहोत। मला वाटतं दोन्ही बैठका सुरू आहे। आत्ता 6 वाजता बैठक सुरू होणार आहे, पहिली बैठक झालेली आहे। सोबतच आज मिहान प्रकल्पाचे पुनर्वसनाचे काही विषय होते, त्यासंबंधी बैठक झाली, त्यातनंही 17 मुद्दे चर्चेला आले। त्या सर्व मुद्द्यावर गावकऱ्यांचं समाधान झालं। मला असं वाटतं की ही जी बैठक आहे या बैठकी आपल्या विकासाचा प्लॅन काय असावा त्या त्या जिल्ह्याचा याकरता झाल्या आहेत। यातून आम्हाला आशा आहे की जेव्हा अंतिम आकडेवारी होईल, जेव्हा बजेट येईल, तेव्हा नागपूरला 1200 कोटी आणि अमरावतीला 600 कोटी हा जो साईज आहे डीपीसीचा तो साईज वाढलेला दिसेल। कारण अमरावतीला 477 कोटी मिळतात, कमीत कमी 125 कोटीची वाढ व्हावी आणि नागपूरला सुद्धा 125-150 कोटीची वाढ व्हावी अशी मागणी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर का जात नाही याच्यावर आता बरेच तर्क लावले जात आहे। रामदास कदमांनी म्हटले तिथे उद्धव ठाकरे निघाले तेव्हा जादू करून निघाले होते, निंब सापडले नाही। माननीय मुख्यमंत्री योग्य वेळी शेवटी त्या ठिकाणी सर्वंट क्वार्टर्स वगैरे आहे, सर्वंट क्वार्टरची बांधकाम सुरू आहे, पण मला वाटतं मुख्यमंत्री लवकरच जातील आणि वर्षा बंगला यापूर्वीच ते 14 ते 19 त्या ठिकाणी राहिलेले आहेत। देवेंद्रजी करता सर्वच बंगले शुभ आहेत, देवेंद्रजी करता सर्वच बंगले शुभ आहेत, कोणताही बंगला अशुभ नाहीये। सामाजिक क्षेत्रातील वॉर रूमची बैठक होती, मुख्यमंत्र्यांनी बोलवली होती, अजितदादा उपस्थित होते पण एकनाथ शिंदे नव्हते पोहोचलेले, आपण उपस्थित होते, चर्चा असं आहे की एखाद्या बैठकीला मुख्यमंत्री असतात, दुसऱ्या बैठकीला उपमुख्यमंत्री असतात, तिसऱ्या बैठकीला दुसरे उपमुख्यमंत्री असतात, सर्वच एका डायसवर आले पाहिजे असं कुठं लिहिलं आहे? प्रत्येकाला विभाग आहे। आज एकनाथ शिंदेकडे 4-4 विभाग आहे, माझ्याकडे महत्वाचा महसूल विभाग आहे, 2 जिल्ह्याचा पालकमंत्री पद आहे, त्यामुळं प्रत्येक बैठकीला आम्ही हजर असलो पाहिजे। मुख्यमंत्री आहेत, बाकी त्यांचा प्रत्येक ठिकाणी काही उपमुख्यमंत्री असतं असं नाही आहे। मुंबई हायकोर्टाने मुख्य निवडणूक आयोगाला नोटीस पाठवलेली आहे 6 वाजताच्या नंतरच्या मतदानासंदर्भात। विधानसभेच्या दिवशी जे 6 वाजता नंतर 76 लाख आता माननीय उच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे, तर माननीय निवडणूक आयोग त्याचं उत्तर देईल, त्यात बावनकुळेचं का आलं? काल पटोले आणि पटेल यांची गळाभेट झालेली आहे, बरेच त्यांचं वैर चर्चेत असतं, पण काल भेट झालेली आहे। काही दिवसांपूर्वी अजून एक भेट झाली होती उद्धव ठाकरेंच्या डायसवर। आमचे कोणी नेते गेले 2 पक्षाचे जरी, तरी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे गळाभेट करण्याची, त्यामुळं माझ्याही गळाभेट जर नाना पटोलेशी झाली तर मी गळाभेट करील, त्याला काय प्रॉब्लेम आहे? कुराडी महालक्ष्मीच्या मंदिरात नाना पटोले आले, मी एका वेळी आलो, आई आमची कुलदैवत आहे, आम्ही दोघांची गळाभेट झाली। गळाभेटीने काय होत नाही, आमच्या महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती अशी आहे, हे बिहार सारखं किंवा अजून बाकी राज्यासारखं नाही आहे। जसं मी तिकडले ऐकलंय, मला काही माहिती नाही फार, पण महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती जपणे आणि राजकीय जे काही परिस्थिती असेल ती निवडणुकीपुरती आहे, बाकी काही काळात आम्ही दुश्मन थोडी आहे, त्यामुळे गळाभेट होत असते। संजय राऊत साहेबांनी आरोप केला आहे की प्रत्येक विधानसभेमध्ये 20 ते 25,000 मतं वाढवण्यात आलेली आहे असा आरोप केला। संजय राऊत म्हणजे महाविख्यात नेते आहेत, जगप्रसिद्ध ज्योतिष तज्ञ आहेत, जगप्रसिद्ध व्हॅल्युअर्स आहे, म्हणजे जगातल्या जेवढ्या डिग्री आहे त्या संजय राऊतासाठी कमी आहे। त्यामुळे संजय राऊत साहेबांबद्दल मला काही विचारू नका, त्यांच्या डिग्रीवर ते बोलत असतात। सर, तुमच्या खात्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, इंडस्ट्रीसाठी आता येण्याची गरज लागणार नाही, फार महत्त्वाचा निर्णय। आता जर इंडस्ट्रीयल बेल्टमध्ये तुमची जमीन असेल आणि त्या ठिकाणी तुमचा कारखाना उभा करायचा असेल तर येण्याची गरज पडणार नाही। आता सरकारी ऑफिसमध्ये जायची गरज पडत नाही, फक्त त्याच्यामध्ये जी काही जी आकारणी असते तेवढी भरावं लागतं, बाकी तुम्हाला एक खिडकी आम्ही काढून टाकली येण्याची, फक्त आकारणी भरावी लागेल, तेवढी भरावी लागेल, बाकी काही नाही। इंडस्ट्रियल बेल्ट मीन्स MIDC म्हणायचं
नाही, इंडस्ट्रीयल बेल्ट म्हणजे इतर ठिकाणची इंडस्ट्रीयल बेल्ट, एमआयडीसी वेगळी. माझी जमीन समजा इंडस्ट्रीयल बेल्टमध्ये आहे, काही जमीन रहिवासी बेल्टमध्ये आहे, काही इंडस्ट्रीयल बेल्टमध्ये टाकलेलं आहे. तर असं उदाहरण सांगितलं, जशी माझी जमीन इंडस्ट्रीयल बेल्टमध्ये आहे तर मला आता येण्याची गरज पडणार नाही, किंवा तुमची जमीन जर त्या ठिकाणी कुठे इंडस्ट्रीयल बेल्टमध्ये असेल त्याची गरज पडणार नाही, असा आम्ही निर्णय घेतला आहे. सर पण त्याच्यासाठी सुपीक जमिनीची हानी होईल असं वाटतं? नाही नाही नाही, ऑलरेडी इंडस्ट्रीयल बेल्ट सरकारने टाकलेले आहेत, नोटिफाईड जमिनी आहेत, त्या भागाकरता आहे. म्हणजे तुमच्या जमिनी इंडस्ट्रीयल बेल्टमध्ये असतील तर तुम्हाला आता येण्याची गरज नाही. तुमची इंडस्ट्री टाकण्याकरता तुम्हाला सरकारी ऑफिसमध्ये येण्याकरता जायची गरज नाही. ऑलरेडी इंडस्ट्रीयल झोन आहे, त्यामुळे तिकडे इंडस्ट्री टाकण्याकरता वेगळा येण्याची गरज नाही.